मराठीतल्या पहिल्या सुपरहिरो मूवी बाजीमध्ये श्रेयसची नायिका असणार आहे अमृता खानविलकर। बाजीची नायिका कोण असेल याबाबत खूप मोठी चर्चा झाली, अमृता की सोनाली कुलकर्णी। पण खरं पाहायला गेलं तर चित्रपटाची अभिनेत्री 1 महिन्यापूर्वीच फायनल झाली आहे असं अमृताने सांगितलं। मी निखिलला म्हणजे आमचं सगळं फायनलाइज झालेलं आहे इनिशियली आणि मी त्याला म्हणायचे आर यू शुअर, नक्कीच ना मी आहे? अगं हो ग। मग मी म्हटलं मग तू का मीडियामध्ये सांगत नाही? नाही असंच, माझा आत्ता मूड नाही आहे सांगायचा। सो निखिल इज अ व्हेरी फन काइंड ऑफ अ पर्सन की त्याला असं खूप आवडतं। मग त्यांनी मध्यंतरी कोणाला सांगितलेलं आम्ही नाही अमृता नाही करत आहे, आम्ही नवा चेहरा पाहतोय। सो मी त्याला म्हटलं निखिल प्लीज आता बास झालं, आता तू प्लीज अनाऊन्स कर, कारण मला जवळपास 1 महिना झाला आहे फायनलाइज होऊन आणि त्यांनी हा जो काही खेळ रचला मध्ये, मी त्याला शेवटी असं म्हणले बास झालं निखिल, आता खूप झालंय, मी नाही हे घेऊ शकत, आता यू हॅव टू अनाऊन्स। अभिनेत्री फायनल होण्याची ही कथा नक्कीच एक्साइटिंग आहे, परंतु एक्साइटमेंट तेव्हा वाढली जेव्हा अमृता म्हणाली की शाळेत असताना श्रेयस तिचा क्रश होता। माझं स्कूलमध्ये क्रश आणि आता अत्यंत आवडता कलाकार श्रेयस तळपदे यांच्याबरोबर काम करायची संधी। पण एखाद्या हिरोईनला एखाद्या सुपर हिरो फिल्ममध्ये काम करावं असं का वाटेल, त्या सगळ्या रिझन्स इकडे आहेत। अर्थात त्यामुळे अमृताचा हा दुहेरी आनंद आहे, सुपर हिरोची नायिका आणि शिवाय शाळेत असताना आवडत असलेल्या हिरो सोबत काम करण्याचा अनुभव। अमृताच्या नव्या वर्षाची सुरुवात जोरदार आहे। या चित्रपटाव्यतिरिक्त इतर अनेक चित्रपटांमध्ये ती आपल्याला यावर्षी दिसणार आहे, परंतु सध्या तरी ती बाजी एन्जॉय करेल असं दिसतंय। नमस्कार, मी अमृता खानविलकर। प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी।